नमस्कार. माझे गोष्टीचे नाव आहे अप्पलपोटी चिमणी आणि बिनघराचा कावळा. एक चिमणी होती. तिचे घरटे मोठे सुरेख होते. काट्याकुट्यांच्या भिंती आतून कापसाने लिंपलेल्या होत्या. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, तिचे घर कसे नेहमी राहायला सुखकर असे. जवळच एक कावळा राही. निवडुंगाच्या फाड्यावर कशाबशा 4 काड्या एकीवर एक ठेवून बनवलेले घर होते. एक दिवस काय झाले, पावसाची मोठी सर आली आणि कावळ्याचे घर वाहून गेले. चिमणीच्या घराला मात्र जरासुद्धा धक्का लागला नव्हता. असे संकटाच्या वेळी कावळा कावळी चिमणीकडे गेली आणि म्हणाली, चिमणाबाई, चिमणाबाई, आमच्यावर दया कर, आम्हाला आसरा दे. पाऊस पडतो आहे, वारा सुटला आहे, निवडुंगाचे काटे आमच्या डोळ्यात जात आहेत, आमचं घर मोडून गेलं. चिमणी म्हणाली, मी स्वयंपाक करते आहे, दार उघडायला मला वेळ नाही, फिरून कधीतरी या. थोड्या वेळाने कावळ्याचे जोडपे परत आले आणि म्हणाले, चिमणाबाई, चिमणाबाई, दया कर आणि आम्हाला घरात घे. आमच्या डोळ्यात निवडुंगाची हजारो कुसळ गेले आहेत. पण चिमणी म्हणाली, जरा वेळाने या, मी जेवते आहे. कावळा कावळी उडून गेली आणि फिरून थोड्या वेळाने परत येऊन म्हणाली, चिमणाबाई, चिमणाबाई, दार उघड, डोळ्यात काटे सलताहेत ग. पण चिमणी म्हणाली, जरा वेळाने या, मी भांडी घासते आहे. परत थोड्या वेळाने कावळा कावळी आली आणि म्हणाली, चिमणाबाई, दार उघड, वारा वाहतो आहे, पाऊस थांबत नाही, अंगात काटे भरले आहेत, दया कर थोडी. पण चिमणी म्हणाली, जरा वेळाने या, मी केर काढते आहे. फिरून कावळा कावळी उडाली. फिरून थोड्या वेळाने परत आली आणि म्हणाली, चिमणाबाई, चिमणाबाई, दार उघड, दया कर. पण चिमणी म्हणाली, जरा वेळाने या, मी बिछाने घालते आहे. अशा तऱ्हेने ही ना ती सबब करून पुढे चिमणीने त्या बिचाऱ्या पक्ष्यांना पावसात कुडकुडत ठेवले. तिने आपले आणि आपल्या पिल्लांचे जेवण आटोपले, बिछाने अंथरले, पोरांना निजवले, दुसऱ्या दिवसासाठी अन्न झाकून ठेवले, स्वतः बिछाण्यावर जाऊन पडली आणि कावळ्यांना म्हणाली, दार उघडे आहे, आता या आणि कोपऱ्यात झोपा. तिने इतका वेळ आपल्याला तिष्ठत ठेवल्याबद्दल कावळा कावळी रागावलीच होती. ही अप्पलपोटी चिमणी, तिला आमची दया आली नाही, जरा जेवायला सुद्धा घातलं नाही. आपण मात्र सुखाने खाऊन पिऊन झोपले आहे, चांगली अद्दल घडवू तिला, असे म्हणून त्याने ते सगळे अन्न खाऊन टाकले आणि पाऊस थांबलेला पाहून ती दोघे उडून गेली. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.